जनजागृती समिती प्रस्तुत राष्ट्रध्वज सन्मान आंदोलन। 15 ऑगस्ट हा दिवस आहे भारताचा स्वातंत्र्य दिन आणि 26 जानेवारी आहे प्रजासत्ताक दिन। हे राष्ट्रीय सण म्हणजे राष्ट्रीय अस्मिता वाढविण्याचे दिवस। राष्ट्रध्वज म्हणजे या अस्मितेचे प्रतीक। परंतु राष्ट्रध्वजाचा मान राखण्याविषयी आपण जागृत आहात का? पाहूया काही दृश्ये। आज काही जण राष्ट्रध्वजासारखी दिसणारी मनगट पट्टी वापरतात, तर काही जण राष्ट्रध्वज पायदळी तुडवतात। या दिवशी राष्ट्रध्वज उलटा फडकवण्यात आल्याच्या घटनाही आपण वाचतो। स्वतंत्र भारतात काही ठिकाणी तर राष्ट्रध्वज जाळलाही जातो। राष्ट्रध्वजासारख्या दिसणाऱ्या केकवर सुरी चालवली जाते। असे करणे म्हणजे राष्ट्रावर सुरी चालवणेच होय। एवढेच नव्हे तर हे पहा, कचऱ्यात पडलेले राष्ट्रध्वज। हे पहा, फाटलेले राष्ट्रध्वज। ही दृश्ये प्रतिवर्षी केवळ पाहत राहणे म्हणजे राष्ट्रीय अस्मितेचा ऱ्हास। लक्षात घ्या, राष्ट्रध्वजाचा अवमान करणे दंडनीय अपराध आहे। हे रोखण्यासाठी हिंदू जनजागृती समिती आणि सनातन संस्था अन्य समविचारी संघटनांसह विविध प्रकारे कार्यरत आहेत। यांमध्ये शासकीय अधिकाऱ्यांना निवेदने देणे, पर्यावरणाची हानी करणाऱ्या प्लास्टिकच्या राष्ट्रध्वजांची विक्री न करण्याविषयी प्रबोधन करणे, वह्यांवर राष्ट्रध्वजाचा मान राखण्याविषयी मजकूर छापणे, प्रसार फेरीचे आयोजन करणे, रहदारीच्या मार्गावर तसेच गर्दीच्या ठिकाणी प्रबोधन करणे, मोठे फलक आणि हस्तपत्रके यांच्या माध्यमातून जागृती करणे, वापरलेले राष्ट्रध्वज योग्य प्रकारे जमा करण्यासाठी राष्ट्रध्वज सन्मान पेटी मोहीम राबवणे आणि हे राष्ट्रध्वज पोलिसांकडे देणे इत्यादी प्रयत्नांचा समावेश आहे। या जनजागरणाला प्रतिसाद देत काही शासकीय अधिकाऱ्यांनी त्यांच्या कार्यक्षेत्रासाठी अधिसूचना जारी केल्या। सनातन संस्थेच्या बाल संस्कार वर्गातील विद्यार्थ्यांच्या प्रबोधनामुळे दुकानदारांनी प्लास्टिकच्या राष्ट्रध्वजांची विक्री थांबवली। राष्ट्रध्वजाच्या सन्मानासाठी आपणही कृती करा। प्लास्टिकचे राष्ट्रध्वज वापरू नका। राष्ट्रध्वज भूमीवर पडू देऊ नका। राष्ट्रध्वजाचे चित्र असलेले कपडे घालू नका किंवा राष्ट्रध्वज तोंडावरही रंगवून घेऊ नका। हिंदू जनजागृती समितीच्या राष्ट्राभिमान जोपासणाऱ्या या कार्यात सहभागी व्हा। राष्ट्रजागृतीसाठी प्रतिदिन न्यूनतम 1 घंटा द्या। अधिक माहितीसाठी संपर्क 9322533595। ईमेल ID contact@hindujagriti.org। संकेतस्थळ www.hindujagriti.org।